नमस्कार. आजचा विषय आहे पडझड, केवळ वाङ्मयीन संस्कृतीची की एकूण संस्कृतीचीच. हा विषय चर्चेला घेण्याचं कारण असं आहे की नुकतंच झालेल्या एका कार्यक्रमाचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सच्या एका आवृत्तीमध्ये आलेलं वाचलं आणि आमच्या समूहावरती सुद्धा ते वाचल्या गेलं. आणि कधी नव्हे एवढ्या गांभीर्यानं काही वास्तव बोलल्या गेलं आणि मुख्य म्हणजे ते प्रकाशितही झालं. त्यासाठी ते बोलणारे, ते प्रकाशित करणारे दोघेही अभिनंदनाला पात्र आहेत, त्यांचे आभार मानले पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमधलं नेमकं कोणाचं काय म्हणणं टिपायचं असतं याचं ज्ञान, जाण, भान हे जवळजवळ आज हरवत चाललं आहे. एकेकाळी वृत्तपत्रांमध्ये या भाषा, साहित्य, संस्कृती अशा गोष्टींसाठी स्वतंत्र बीट असेल, स्वतंत्र वार्ताहर असेल आणि तो त्याचा जाणकार असेल. त्यामुळे भाषा, साहित्य, संस्कृती, वाचनव्यवहार, ग्रंथव्यवहार अशा सगळ्या मानवविद्या, सामाजिक शास्त्र याच्याशी संबंधित ज्या बाबी आहेत, ज्याच्या पायावरती मानवी संस्कृती उभी असते नेहमी, त्याबद्दलच्या वृत्ताशयाचा एकूण पुरवठा, त्या वृत्तांचा पुरवठा वर्तमानपत्रातून वाचकांपर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणावर जात असे. रविवारच्या पुरवण्यांमधून सुद्धा ते काम खूप मोठ्या प्रमाणावर झालं. त्यामुळे सगळा एकूणच वाचन व्यवहार, ग्रंथ व्यवहार, संस्कृती व्यवहार, भाषा व्यवहार या सगळ्यांचं मूल हे सगळं जे बिंबवलं गेलं याच्यामध्ये गेल्या 150 वर्षात महाराष्ट्रातल्या पत्रकारितेचं, रविवारच्या पुरवण्यांचं, नियतकालिकांचं, वार्ताहरांचं, वार्तांकन करणाऱ्यांचं, ते समजून उमजून करणाऱ्यांचं, त्या विषयावर लेख लिहिणाऱ्यांचं खूप मोठं योगदान आहे, प्रचंड मोठं योगदान आहे. आज जवळजवळ ते संपूर्ण वृत्तपत्रांमधून अतिशय तुटपुंजी अल्पशी अशी जागा, म्हणजे 8-8, 15-15 दिवस तर त्या बातम्या, इतर सगळ्या जाहिराती, राजकीय बातम्या यांच्या पोटी लागतसुद्धा नाही आणि मग त्या गारदही होऊन जातात आणि त्याचं कोणाला काही फारसं वाटतही नाही. वारंवार माध्यमांच्या मालकांना, संपादकांना आम्ही वर्ष 2 वर्षांनी हे सगळं लक्षात आणून देत असतो. तात्पुरतं काहीतरी मलमपट्टी होते, पुन्हा येरे माझ्या मागल्या, ही स्थिती. ते हतबल आहेत, कारण सगळं माध्यमांचं अर्थकारणच बहुराष्ट्रीय कंपन्या आणि जाहिरातदार चालवत आहेत. आणि हे सगळं जे दुष्टचक्र आहे त्याचा सगळ्यात मोठा बळी, पहिला बळी, फर्स्ट कॅज्युलिटी ही नेहमीच जगामध्ये सर्वत्रच स्थानिक भाषा, साहित्य, संस्कृती, आस्वाद, निर्मिती, सर्जकता, त्याचं गांभीर्य या गोष्टी त्याच्या बळी असतात, ज्या आज गेल्या 30 वर्षात पूर्णपणे नुसत्याच बळी नाही आहे, ठार झालेल्या आहेत. त्याचा आता काही दिवसांनी मागमूसही सापडणार नाही आणि ती चिंता जे कोणी गांभीर्याने या सगळ्या गोष्टींचा व्यवहार करतात ते वेळप्रसंगी जिथे संधी मिळेल तिथे व्यक्त करत असतात. फार अपवादात्मक असे वार्ताहर वृत्तपत्रांमध्ये शिल्लक आहेत की ज्यांना या सगळ्या व्यवहारात काही कळतं. फार कमी संपादक असे आहेत, फार कमी वृत्तपत्रांचे आणि माध्यमांचे मालक असे आहेत की जे अजूनही त्यांना हे सगळं टिपण्याचं स्वातंत्र्य देतात. बाकी हे जवळजवळ संपुष्टात येत गेलेलं आहे प्रकरण सगळं. आता तर त्याच्याकरता म्हणजे सगळ्यात पहिला बळी माध्यमांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये आज कोणाचा जात असेल तर तो सांस्कृतिक वार्ताहराचा जातो. गेल्या 10 वर्षामध्ये जेवढे भाषा, साहित्य, संस्कृतीसाठी स्वतंत्र वार्ताहर नेमले गेलेले होते ते जवळजवळ पूर्ण बाहेर आहेत. स्वतंत्रपणे या पद्धतीने या विषयांकडे लक्ष देण्याची वृत्तपत्र मालकांना, संपादकांना, संपादक काय करणार बिचारे, गरज संपलेली आहे त्यांची. ज्या पायावर ते उभे झाले होते त्याच्यावरच ते कुऱ्हाड मारतायत. ही परिस्थिती आहे, कारण सध्या त्यांना संपन्नता, समृद्धी, नफा हा वेगळ्या गोष्टीतून मिळतो आहे. आणि पत्रकारितेचं उद्दिष्ट हे काही आता भाषा, साहित्य, संस्कृती, समाज निर्माण
लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, वेगवेगळ्या क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित करणे, हे पत्रकारितेची उद्दिष्ट उरलेली नाही आहेत. या सगळ्यांचा एक सामूहिक परिणाम आहे, एकत्रित परिणाम आहे. तो संस्कृतीवरती आहे, सांस्कृतिक क्षयावरती आहे, सांस्कृतिक मूल्यांच्या ऱ्हासावरती आहे. निमित्त जे आहे मग असे म्हटल्याप्रमाणे ती जी बातमी होती ती एका कवीच्या गौरवाचं निमित्त होतं. आणि अशा वेळी फार कमी वेळा अशी वृत्त आपल्याला आजकाल वाचायला मिळतात. परिस्थिती तर अशी आहे की ग्रंथव्यवहार जवळजवळ वर्तमानपत्रातून संपुष्टात येत चालला आहे. ग्रंथ परीक्षणं, समीक्षणं, ग्रंथविषयक कार्यक्रम, त्याची माहिती, त्याची वार्तांकनं, हे जणू काही जाहिराती आहेत असं समजून, म्हणजे जणू काही उपकृत करतायत वृत्तपत्र, त्यांच्या बातम्या छापतायत ग्रंथव्यवहाराच्या, वाचनाच्या, पुस्तकांच्या प्रकाशनाच्या. त्याला तर व्यवस्थापनातले आणि जाहिरात विभागातले लोक जाहिरात समजायला लागलेले आहेत, इथपर्यंत आलेली आहे पत्रकारिता. पत्रकारितेने स्वतःला आरशात पाहून घ्यावं. हे तर आम्ही नेहमीच बोलतोय गेली 40 वर्ष. मुद्दा असा आहे की त्या संपूर्ण कार्यक्रमातला जो मुद्दा होता, जे विषय होते, जे प्रश्न होते, जी विधानं होती, ती कशाबद्दल होती? ती खूप वर्षांनी वाङ्मयीन संस्कृती हा शब्दप्रयोगही बातमीमध्ये दिसला. कवी, कविता, वाचक याच्याबद्दलचं जे वास्तव आहे याच्याबद्दलची ती विधानं होती. आणि अतिशय अत्यल्प जागेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण विधानं टिपण्याचं कौशल्य त्या वार्ताहराचं आहे, त्याचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि त्यात जे बोलणारे होते ते अतिशय महत्त्वाचे समीक्षक, कवी, लेखक असे होते. त्यांची ती विधानं आहेत आणि त्याला महत्त्व आहे. त्याच्यामुळेच अशा बातम्याच आजकाल दुर्मिळ झालेल्या आहेत. वाङ्मयीन संस्कृती हा शब्दप्रयोग आम्ही 70च्या दशकात वाङ्मयीन चळवळ, वाङ्मयीन संस्कृती, समांतर कला आंदोलन, रायटर्स वर्कशॉप, थिएटर वर्कशॉप, या संकल्पना जेव्हा आम्ही 70च्या दशकात मांडत होतो तेव्हा ज्या लोकांचं या व्यवहारांवरती वर्चस्व होतं त्याच्यात काही पुरोगामी सुद्धा होते. पण त्यांच्या दृष्टीने हे जे सगळं आम्ही बोलत होतो, म्हणजे नाटकाचा कधी कारखाना असतो का? कवितेचं काही वर्कशॉप असू शकतं का? वाङ्मयाची काय चळवळ असते का? संस्कृती म्हणजे काही वाङ्मयीन वेगळी असते का? असे प्रश्न त्यावेळेला आम्ही जे परिसंवाद घ्यायचो आणि या तथाकथित मान्यवरांना बोलवायचो, तर तथाकथित मान्यवर हे प्रश्न उपस्थित करत असत. असे मान्यवर होते आमचे त्या काळातले. हे त्यांचं आकलन होतं संस्कृतीबद्दलचं. जे तरुणांना त्या काळात आमच्यासारख्यांना जगाच्या बदलत्या वाङ्मयीन संस्कृतीचं जे भान आणि जाण होतं ते माध्यमात नव्हतं. ते तथाकथित मान्यवर समीक्षकांमध्ये सुद्धा नव्हतं. ते आजही फार आहे असं समजण्याचं कारण नाही आहे, पण तेव्हा तर मुळीच नव्हतं. म्हणून खूप दिवसांनी हा पुन्हा शब्दप्रयोग ऐकल्यावर अतिशय आनंद वाटला माझ्या पिढीच्या, त्या काळातल्या लेखक, कार्यकर्ता असणाऱ्यांना. म्हणजे याबाबतचे जे वर्तस्थानी सेवाभावी कार्याचा भाग म्हणून आम्ही ते वापरायला सुरुवात केली होती. अद्यापही आम्ही ते करतोच आहोत. त्यावेळी हे जे सगळे प्रश्न उपस्थित केले जात असत आणि या सगळ्या गोष्टींना हास्यास्पद समजण्याची अशी संस्कृती होती. तेव्हाची वाङ्मयीन संस्कृती, मुख्य प्रवाही तथाकथित वाङ्मयीन संस्कृती ही अशी होती. तिच्यामध्ये या पिढीने, आमच्या पिढीने, लेखक कार्यकर्त्यांच्या पिढीने, त्यांच्या वाङ्मयीन चळवळींनी आणि त्यांनी उभारलेल्या गेल्या 55 वर्षातल्या वाङ्मयीन संस्कृतीला दिलेल्या दिशेने प्रचंड फरक पडलेला आहे जगामध्ये, या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि त्याची सुरुवातच आपल्याकडे अनियतकालिकांच्या 60च्या दशकापासून झालेली होती. आम्ही त्याच्या 10 वर्षानंतरची पिढी आहोत. ती पिढी आता जवळजवळ अस्तंगत झाली आमच्या आधीची, कारण ती आता 80-90च्या घरातली. आम्हीच तर आता 70च्या 75च्या घरात आलेली पिढी आहोत. ते जे युग होतं, म्हणजे गेल्या 55 वर्षात आम्ही आणि आमच्यासारख्या अनेक लेखक, कवी, वाङ्मयीन कार्यकर्ते यांच्या प्रयत्नामुळं जे काही वातावरण त्या काळात होतं, तो आमचा एक नॉस्टॅल्जिया, स्मरणरंजन आहे ते या पिढीचं. आणि ते खरोखरच वाङ्मयीन संस्कृतीचं युग होतं, वाङ्मयीन चळवळीचं युग होतं. नव्या, आधुनिक, वेगवेगळ्या प्रवाहांच्या उद्रेकाचं
युग होतं आणि त्याला तथाकथित मुख्य प्रवाही समीक्षा पूर्णपणे मागे ढकलू पाहत होती आणि मोठा रेटा या सगळ्या जाणीवांचा जो होता तो तथाकथित मुख्य प्रवाह त्यांनी बदलून टाकला. आता तथाकथित मुख्य प्रवाह उरलाच नाही आहे कुठला. हेच प्रवाह जे आले समांतर सगळे हेच आता मुख्य प्रवाह झालेले आहेत वाङ्मयातले, समीक्षेतले. हा 55 वर्षातला बदल आहे. 90च्या दशकाच्या उंबरठ्यावरील काळापासून या सगळ्याची सुरुवात होते आहे आणि त्या संस्कृतीची, चळवळीची, नवजाणीवेची पडझड पलीकडे सुरू होते 90 नंतर. आणि ही पडझड जी आहे ही फार ऐतिहासिक स्वरूपाची आहे. तिच्या मुळाशी मोठी प्रक्रिया आहे, त्याच्यावर आपण नंतर बोलू. त्याचं शब्दचित्र, ते वास्तव, त्याचं आकलन, विश्लेषण करणं, त्याला कोणती प्रक्रिया या सगळ्याला कारणीभूत आहे याचं विवेचन आणि भाष्य करणारी मंडळी तेव्हाही कमी होती, आजही तेवढीच आहेत. कुठल्या तरी एका बाजूने, एका विचाराने, एका विचारसरणीने डाव्याकडे, उजवीकडे, जीवनवादाकडे, कलावादाकडे अशा लुटूपुटूच्या लढाया ज्या आहेत त्याच्यात रममाण होणारं युग होतं. आजही त्याच्या सावल्या अजून पुरेशा पुसल्या गेलेल्या नाही आहेत. या सगळ्याचं विवेचन, या सगळ्यांवरचं भाष्य प्रस्तुत लेखक, कवी, कार्यकर्ता म्हणजे श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी युगवाणीचं संपादन जे 9 वर्ष केलं, सर्वाधिक काळ संपादन करायला मिळालेला युगवाणीच्या इतिहासातला एकमेव संपादक. त्या काळामध्ये जी दीर्घ संपादकीय लिहिली, आता वाङ्मयीन संपादकीय इतकी दीर्घ का असावीत अशी सुद्धा त्याच्यावरती प्रचंड चर्चा होती. का असू नयेत अशी आमची भूमिका होती आणि आम्ही ठासून लिहिली. आमच्या संस्थेने ती मान्य केली. विदर्भ साहित्य संघाचं ते वाङ्मयीन मुखपत्र होतं. तेव्हा मुखपत्रच म्हणत असत, आता नाही म्हणत. तेव्हा संपादक मंडळ सुद्धा असे, संपादक मंडळाच्या सल्ल्याने आणि त्यातही तज्ज्ञ लोक असत. आता संपादक मंडळ वगैरे हा सगळा प्रकारच गोंधळायला गेलेला आहे. त्या संपादकाला जे वाटेल तेच. सामूहिक शहाणपणाची, सामूहिक विवेकाची संस्थांना तर गरजच वाटेनाशी झालेली आहे, पण तेव्हा होती. त्यात जी दीर्घ संपादकीय लिहिली त्यात हे सगळं, ही प्रक्रिया जी सुरू झाली होती नोंदल्या गेलेलं आहे. ती संपादकीय युगसंवाद या नावाच्या पुस्तकामध्ये संग्रहित आहेत. आणि ज्या कोणाला खरोखर त्यात रुची असेल हे सगळं जाणून घेण्यामध्ये गांभीर्याने, त्यांनी ते मुळापासून आवर्जून वाचावं. कारण अपवादात्मक काम होतं ते. ती संपादकीय सुद्धा अपवादात्मक आहे वाङ्मयीन नियतकालिकांच्या इतिहासातली. त्याच्या 2 आवृत्त्या सुद्धा निघाल्या. एक आवृत्ती पहिली नवीन उद्योग प्रकाशन पुणेने काढली, दुसरी आवृत्ती नागपूरच्या लाखे प्रकाशनाने काढली आणि ती उपलब्ध आहे. असं भाग्यही अशा पुस्तकांना वाङ्मयीन संस्कृतीच्या पडझडीच्या काळात जे अपवादाने लाभतं ते लाभलं आहे. त्याची उत्तम नोंद डॉक्टर विलास चिंतामण देशपांडे यांनी युगवाणीचे 3 संपादक, हाही लाखे प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक आहे, याच्यामध्ये घेतलेली आहे. वाना देशपांडे, ग्रेस आणि श्रीपाद भालचंद्र जोशी अशा 3 संपादकांवरती त्यांनी अभ्यासपूर्ण असं विवेचन केलं. त्या युगसंवादला प्राध्यापक राग जाधवांची प्रस्तावना लाभली आहे आणि त्यात त्यांनी त्या संपादकीय लेखनाचं वर्णन जे केलेलं आहे, हे सगळं सांगण्याचं कारण असं की याचा संबंध वाङ्मयीन संस्कृतीशी आहे, वाङ्मयीन चळवळीशी आहे आणि ती एकदम उगवत नाही, तिला इतिहास असतो. आम्ही सुद्धा इतिहासातूनच उगवलो आहोत, पूर्वसुरींच्या. त्यांनी असं लिहिलं राग जाधवांनी, एका मनस्वी संपादकाच्या मनोविश्वातील संकल्प आणि सिद्धी, स्वप्ने आणि सत्यता, ध्येय आणि व्यवहार, प्रयत्न आणि फलिते यांच्यातील प्राधान्याने व्याघाती संबंधांचे व अनुभवाचे हे वर्णन मोठे परिणामकारक आहे. राग जाधव
हे पुन्हा सांगण्याचं कारण की फार दिवसांनी अशा काही गोष्टींना पुन्हा एकदा, ज्याला इग्निशन म्हणतात, चालना दिल्या गेली. त्या बातमी ती वाचल्यानंतर हे जे जाणवलं, हा जो सगळा त्या काळाचा प्रकार आजच्या काळात कसा आहे हे वास्तव त्या लहानशा बातमीने आणलं आणि या चर्चेला उद्युक्त केलं. काय बोललं गेलं त्यात बोलले गेलेले मुद्दे असे आहेत आणि जे फार महत्त्वाचे आहेत. मराठी साहित्य आणि सांस्कृतिक व्यवहार व्यभिचाराने बरबटलेला आहे. बरोबर आहे, चुकीचं काय? शब्दांवर परिश्रम घेणाऱ्या कवींना कुणी विचारत नाही, वास्तव आहे. सवंगांचा उदो उदो सुरू आहे. सोन्याला विचारत नाही, कथील चढ्या भावाने विकले जाते. कवी लेखक स्वतःसाठीच लिहितात, कारण महाराष्ट्रात वाङ्मयीन संस्कृती नाही. कविता आपली वाचकांसमोर सतत राहण्यासाठी लिहित असतात, धडपडत असतात. ही त्या कार्यक्रमातली वक्त्यांची विधानं आहेत. आजची कविता प्रदर्शनखोर झाली आहे. कवी चिंतन करत नसेल तर चांगली कविता लिहिली जाऊ शकत नाही. अंतिम सत्य आहे. कोणाचं दुमत असण्याचं काही कारणच नाही त्याच्यावरती. पण हेच तर आम्ही गेले 55 वर्ष सातत्याने लिहितो, बोलतोय, सांगतोय, मोठ्याने बोलतोय, त्याच्यासाठी चळवळी करतोय, विरोध करतोय. हे सगळं नासवणाऱ्यांना ते सातत्य आम्ही राखलेलं आहे. आणि म्हणून त्या बातमीशी आमची नाळ पटकन जुळली. इतर कोणाशी जुळते आहे की नाही माहीत नाही. फरक इतकाच की आम्हाला काही व्यासपीठे मिळाली, काही संस्था मिळाल्या, काही वृत्तपत्रांच्या संपादनाची संधी मिळाली, पुरवणींच्या संपादनाची संधी मिळाली. विदर्भ साहित्य संघासारख्या मोठ्या संस्थेचं 35 वर्ष आतून बाहेरून तिला परिवर्तित करण्याची संधी मिळाली. आम्हाला हवा त्या पद्धतीने त्या संस्थेला आकार देण्याची संधी मिळाली. प्रकाशक लाभले आणि आमचं लेखन प्रकाशित करणारे, स्तंभ प्रकाशित करणारे माध्यमं लाभली. जिथून आम्ही नुसतं लिहिलं नाही, आम्ही लेखक कार्यकर्त्यांची पिढी आहोत आणि आमच्या आधीच्या लेखक कार्यकर्त्यांच्या पिढीच्या संस्कारातून आलेली पिढी आहोत. अपवादात्मक आहोत आता आम्ही. पण बराच काळ आम्ही नुसतं केवळ लेखन आणि बाकी मग मी तटस्थ आहे, अलिप्त आहे, मला राजकारणाशी कर्तव्य नाही, मला समाजकारण माहीत नाही, मला अर्थकारण कळत नाही, पण मला दर्शनांशी कर्तव्य नाही, तत्त्वज्ञान माझा प्रांत नाही, आणि चित्रकला आणि शिल्पकलेशी माझा संबंध नाही, ही आमची भूमिका नाही आहे. आमची भूमिका हे सगळं एकच आहे, समग्र ही आहे. हे सगळं कळणं भागच आहे कवीला, लेखकाला. बराच काळ आम्ही उभारलेल्या नव्या सांस्कृतिक, वाङ्मयीन, आधुनिक कला आंदोलनाने आम्हाला संस्कारित करून घेता आलो आणि तो संस्कार आम्हाला आमच्या चळवळींच्या रूपाने वाटताही आला. आजही आम्ही तेच करतो आहोत, अजूनही करतोच आहोत. पण हे मोठ्या प्रमाणावर करणारी पुढची पिढी ही उदयाला येत नाही. ही या पिढीची खंत. ही प्रत्येकच पिढीला काही ना काही खंत असते, त्यातली ही आहे असं समजायचं आणि सोडून द्यायचं. म्हणूनच तीच भाषा बरेच वर्षानंतर एवढ्या गांभीर्याने कोणीतरी बोलतंय हे बघून अतिशय आनंद झाला. प्रश्न असा आहे की वास्तवाची विधानात्मक छायाचित्र मात्र काढून फक्त होत नसतं. त्याला फोटोग्राफी म्हणतात. वास्तवाचं आहे तसं रूप हे का आहे, कशामुळे आहे, कोणामुळे आहे, कुठल्या घटकांमुळे आहे, कुठल्या प्रक्रियेमुळे आहे, त्या प्रक्रियेचं स्वरूप काय आहे, त्या प्रक्रियेचे घटक काय आहेत, ते काय परस्परांवर परिणाम करतात, म्हणून हे वास्तव बोलून दाखवण्याची वेळ येते. त्याचं विच्छेदन, विश्लेषण, संशोधन, मांडणी, दिशादर्शक मांडणी ही अपेक्षित आहे लेखकाकडून, कवीकडून, विचारवंताकडून, समीक्षकांकडून.
तशी करणाऱ्यांची संख्या किती आहे हा प्रश्न जरा उपस्थित करून बघितला पाहिजे. ती नगण्य का होत गेली? त्याच प्रक्रियेचा भाग आहे. आता हे सगळं जे काही विकृत असेल, वास्तव अनिष्ट असेल, इष्ट नसेल, अवांछित असेल, तर ते तसं करण्याला जबाबदार आपोआप नाही होत. ते तसं घडवलं जातं. जग घडत नसतं. मानवी विचारांचं, संस्कृतीचं, भाषा साहित्याचं ही घडणावळ आहे, ही रचना आहे. ते घडवलं जातं आणि त्याला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, संस्थात्मक, प्रक्रियात्मक, धोरणात्मक अशा बाबींनी, अशा अंगांनी, अशा आयामांनी त्याचं आकलन मांडलं जाण्याची गरज असते. संस्कृती अध्ययनाची जी शाखा आज समीक्षा अध्ययनाच्या पुढे विकसित होत गेली, ती हे सगळं कवेत घेणारी शाखा आहे. तिचा आपल्याला गंधही नाही आहे आपल्या अभ्यासक्रमांमध्ये. आपण अजूनही त्याच प्राचीन, ना भाषा विज्ञान, ना सामाजिक भाषा विज्ञान, ना शैली विज्ञान, ना आधुनिक सगळे असे विज्ञान, ना संस्कृती विज्ञान, याचा आपल्या लेखक, कवींना, समीक्षकांना, बोटावर मोजण्या इतक्या लोकांनाही गंध नाही आहे. ही वास्तव आहे, ही परिस्थिती आहे. त्यामुळे आकलन कसं मांडलं जाणार आहे? तेच ते आकलन त्याच त्या पद्धतीने पुन्हा पुन्हा मांडण्याला आकलन म्हणत नाही. आकलन हे नेहमी नवं लागतं, बदलणाऱ्या युगाचं आकलन लागतं. त्याला युगबोध म्हणतात, त्याला युगसंवाद म्हणतात. आहे ते असे आहे हे ठीकच आहे, आहेच, त्याला काय इलाज आहे. पण ते का आहे आणि तसं नको असेल तर मग आपण कवी, लेखक, तथाकथित विचारवंत, समीक्षक वाङ्मयीन संस्कृती, वाङ्मयीन चळवळीचं नेतृत्व किती करतो, कार्य किती करतो, कुठल्या पद्धतीचं करतो, का अलिप्त आणि तटस्थ असतो मग आपण प्रत्यक्ष कृतीपासून? विचारसरणीने नाही बदलत जग, प्रत्यक्ष कृतीने बदलतं. समीक्षेने नाही बदलत जग, त्यात मांडल्या गेलेल्या विचारांच्या कृतीने बदलतं. कृतीला उद्युक्त का करत नाही आपण? आपल्याला सौंदर्य फक्त वाङ्मयात पाहिजे आहे का? जग नको आहे सुंदर व्हायला अपेक्षेप्रमाणे? त्याच्यासाठी नको आहेत प्रयत्न करायला, कारण ते आपलं काम नाही. कारण ती उत्तर कर्तव्योन्मुखता आहे ना आपल्या साहित्यशास्त्रात सांगितलेली. आपला त्याही संबंध नाही. इथेच अडकलो होतो आपण अजून. इष्ट परिवर्तन आपोआप घडत नसतं कशातही, ते घडवावं लागतं. कारण वाङ्मयीन संस्कृती नाही महाराष्ट्रात, म्हणून हा सवंगपणा आहे, प्रदर्शनखोरपणा आहे. वाङ्मयीन संस्कृती होती तेव्हा काय होतं? वाङ्मयीन संस्कृती करीत नव्हती असं नाही, होती तेव्हाही हे सगळं होतं. पण ते जाणीवपूर्वक नष्ट करणाऱ्या विश्वव्यापी अशा अर्थकारण, राजकारण, वर्चस्वकारण, सत्ताकारण याच्यामध्ये बीज आहेत ना त्याची. तिथे लेखक कवीत नाही आहे, तो त्यात घडलेला आहे, त्यांनी घडवलेला आहे, या घटकांनी, या वास्तवांनी त्याचा तो परिणाम आहे. ही प्रदर्शनखोरी, हा सवंगपणा. मूढभरांना हवं तसं नफेखोर जग हे निर्माण करण्याची ही प्रक्रिया. तसं आणि तेवढंच. आणि त्याच्या कामाला लावला गेलेला संपूर्ण जगभरातला माध्यम उद्योग, त्यांनी निर्माण केलेल्या प्रतिमा आणि त्या प्रतिमांचा आभासी संवाद आणि त्यातून निर्माण झालेलं आभासी जग आणि त्याच्यामध्ये सगळ्या ग्राहकांना, त्याचं म्हणजे सगळ्या माणसांना फक्त ग्राहक बनवून हे जग म्हणेल तेच फक्त वाचायला, बोलायला, घालायला, खायला भाग पाडायचं. एवढी भीषण भयावहता या वातावरणात जगतोय हा लेखक, कवी. मग त्यातून काही त्याचा प्रतिकार करतात, प्रतिरोध करतात, अभिव्यक्त होतात, त्याची शिक्षा भोगतात, तुरुंगात जातात, राष्ट्रद्रोहाचे त्यांच्यावर खटले सुद्धा दाखल होतात. पण नुसतं वास्तवाचं चित्रण करणारे या सगळ्या प्रक्रियेपासून पूर्णपणे फोटोग्राफी करणारे अलिप्त असतात, भागत नसतात त्या सगळ्या गोष्टी.
किंमत मोजायची नाही आहे आपल्याला, आपोआप व्हायला पाहिजे, जगात सुधारणा नाही होणार. हे सगळं आकलन जे आहे ना प्रक्रियात्मक, हे मांडलं जाण्याची गरज आहे. एकेकाळी समीक्षेतून, समीक्षा सैद्धांतिक होती, वैचारिक होती, मग ती आस्वादक झाली, मग ती परीक्षणाच्या पातळीवर आली आणि मग ती मरण पावली. आता ती कुठे आहे? हे सगळं पुन्हा हे प्रश्न उपस्थित होणं, या निमित्ताने हे पुन्हा उपस्थित करण्याची संधी मिळाली आहे. त्या प्रक्रियेला परतवून लावण्याचे उपाय चिंतनाच्या पातळीवर शेवटी कोण शोधणार? हे लेखक, कलावंताचं, विचारवंताचं, बुद्धिवंताचं, समीक्षकांचं काम आहे. त्याच्या समीक्षेचा एकूण सगळा आवाका हा जर MAच्या 4 पेपर आणि PhDच्या प्रबंधापुरता मर्यादित असेल आणि तेच आयुष्यभर पुन्हा पुन्हा तो सांगत असेल, तर अशा ना कवींनी चिंतन करावं याची दिशा कोण देणार आहे? लेखकांनी चिंतन करावं. हे भारतीय परंपरेमध्ये कवी हा तत्वज्ञ आहे, नुसतं मंगलाष्टक, आरत्या, स्तोत्र लिहिणारा नाही आहे. लेखक, कलावंताला हे सगळं शोधायचं असतं. आणि जगामध्ये जेवढ्या नवे प्रवाह आले, विचार आले, कोणी आणले? त्याची किंमत मोजून लेखक, कलावंतांनी आणली. आज आपण त्याची किंमत मोजायला तयार नाही आहे कुठलीच. तरी स्वातंत्र्य अभिव्यक्तीचं आपल्याला पाहिजे आहे, मिळणार नाही. रणाविणं स्वातंत्र्य कोणा मिळाले? साधा प्रश्न. विधाने करून मोकळे होणाऱ्यांपैकी किती समीक्षक, तथाकथित लेखक, कवी इत्यादी सातत्याने या गोष्टींचा विचार करतात, प्रत्यक्ष कृती करतात, सहभागी असतात, संस्थात्मक जीवनात, प्रक्रियात्मक बाबींमध्ये बदल घडवण्यात, इष्ट ते जग निर्माण करण्याच्या एकूण सगळ्या चळवळीत, आंदोलनात का नसतात? त्यांचं काम नाही आहे ते कोणीतरी मेधा पाटकरनी करावं, श्रीपाद भालचंद्र जोशीला गरज आहे त्यांनी करावं, अजून कोणी इतरांनी करावं, ते आपण सोडून कोणीही करावं, असं नाही चालू शकत. त्यांना ते आपलं काम का वाटत नाही? ते वाटत नाही म्हणून जग असं आहे, म्हणून वास्तव असं आहे. ते नुसतं असं आहे म्हणून कसं होणार आहे? ब्लॅक पॅन्थरनी, दलित पॅन्थरनी इतकं दूर कशाला जायचं? संतांच्या भक्ती आंदोलनाने सुद्धा स्वतः कृतीशील होऊन बदलवलं ना सगळं, प्रत्यक्ष प्रबोधनातून. त्याची फलश्रुती, आपल्या सगळ्या याची फलश्रुती, याची एकदा तुलना करा. केवळ 2-4 माणसांनी एकट्या दुकट्यांनी करण्याचं काम त्यांच्यावर हे सोडून दिल्यामुळे जे वास्तव आपण मांडतोय ना ते निर्माण झालेलं आहे. हे अलिप्त राहणारे जे आहेत, तटस्थ राहणारे जे आहेत, माझा राजकारणाशी संबंध नाही, परंतु त्याचे सगळे लाभ मात्र त्यांना पाहिजे आहेत, या वृत्तीने निर्माण झालेली आहे ही परिस्थिती, हे वास्तव. हा प्रदर्शनखोरपणा, हा सवंगपणा, लाभ हुकळण्याची नुसती स्वार्थी वृत्ती, कोणालाही खडे बोल सुनवायचे नाही, त्याला फॅशन म्हणण्याची वृत्ती, हे सगळं बोलण्याची संधी या एका बातमीच्या निमित्ताने मिळाली. किती आभार मानले पाहिजेत त्यांचे. मराठी साहित्य, संस्कृती, व्यवहार व्यभिचाराने बरबटलेला आहेच. हे तर आम्ही गेले 50 वर्ष झाले हेच बोलतोय. तो बरबटलेला होता म्हणूनच आम्ही या चळवळीत आलो. बरंचसं त्याच्यावर प्रक्रियात्मक आम्ही जे काही केलं काम, त्यातून बराच सुधार झाला, खूप बदल झाले. आम्ही आलो तेव्हा कसं होतं ना आता कसं आहे, आमच्यासारखे अनेक आहेत. आम्ही एकटेच नाही आहोत असे करणारे. चळवळच होती ती एक, आणि प्रत्येक व्यक्ती त्यातला ही एक स्वतंत्र संस्था आणि चळवळ होती. पण तो बरबटलेला आहे हे झालं विधान. पण का झालं आहे त्याची चिकित्सा ही कोण करणार? लेखक, कलावंत, विचारवंत यांनी चिंतन करायचं म्हणजे काय करायचं तर याची चिकित्सा करायची. हे तो करत नाही म्हणून हा सवंगपणा ही प्रदर्शनखोरी आहे. म्हणून तो नुसत्या लाभाच्या आणि स्वार्थाच्या मागे, पारितोषिकांच्या आणि पुरस्कारांच्या सत्तेच्या आणि सत्ता शरणतेच्या नादी लागलेला आहे. तोंड उघडत नाही. या व्यभिचारामध्ये सर्वाधिक मोठा वाटा अशा तथाकथित लेखक, कवी, विचारवंत, समीक्षकांचा आहे, अलिप्त आणि तटस्थ. मग ते साहित्य संस्था असोत, शासनाच्या संस्था असोत,
सगळीकडे सारखी परिस्थिती आहे. हा जो व्यभिचार आणि बरबटला मराठी साहित्य संस्कृतीचा व्यवहार, याचे अनेक घटक आहेत. शासनाच्या धोरणांपासून तर त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या नादी लागलेल्या शासनानुकूल, शासनाश्रयी, सत्ताश्रयी, सत्ताकांक्षी अशा सगळ्या वर्गातल्या सगळे त्याला सारखेच जबाबदार आहेत. हे जरा मोठ्याने सांगितलं पाहिजे ना. हे सुद्धा केवळ वास्तवाचं छायाचित्र काढून होणार नाही. शब्दांवर परिश्रम घेणाऱ्या फक्त कवीलाच कोणी विचारत नाही असं नाही आहे. पत्रकाराला तरी विचारतं का? अशा शिक्षकाला तरी विचारतं? परिश्रम घेणाऱ्या कोणाला, कोणत्या क्षेत्रात कोण विचारत आहे आज? प्रशासकीय अधिकाऱ्याला तरी विचारत आहे, साध्या अधिकाऱ्याला नाही विचारत कोणी. त्यामुळे हे फक्त कवी लेखकांपुरतं मर्यादित नाही राहिलेलं प्रकरण. सवंगांचा उदो उदो सुरू आहे, बिलकुल बरोबर आहे. पण फक्त लेखन वाङ्मयीन क्षेत्रात तो सुरू आहे का? वाङ्मयीन क्षेत्रापुरता तो मर्यादित आहे का? हा संपूर्ण जागतिक फिनॉमिना आहे. हा या व्यवस्थेने निर्मिलेला, तिला हवं ते जग निर्मिण्याकरता सवंगपणा, प्रदर्शनखोरी ही तिची हत्यारं आहेत. हे जग निर्माण करण्याची, जाहिरातदारांची, माध्यमांची, माध्यम उद्योगाची आणि त्यांच्यावर त्यातून निर्माण होणाऱ्या संपत्तीवर अवलंबून असलेल्या सत्ता आणि त्यांची धोरणं प्रभावित करणाऱ्यांची, हे सगळं एकच आहे. याच्याशी माझा संबंध नाही आणि मला हे कळत नाही, नाही कळत म्हणूनच ही स्थिती आहे ना. कळून घे ना, जबाबदारी आहे तुझी. नाही कळत तर त्याची काही इंजेक्शन नाही देता येणार कळण्याची तुला. राजकारण, संस्कृतीकारण, धर्मकारण, अर्थकारण, धोरण, शासनकारण, प्रशासनकारण, या सगळ्याच क्षेत्रामध्ये सवंगपणा, प्रदर्शनखोरी, परिश्रम करणाऱ्याला न विचारणं, असं एक तरी क्षेत्र आहे का जिथे हे नाही आहे? केवळ कवी लेखकांपुरतं मर्यादित प्रकरण नाही आहे हे, फार व्यापक आहे याची व्याप्ती. म्हणजे ही फक्त वाङ्मयीन संस्कृतीची पडझड नाही आहे, ही एकूणच संस्कृतीची पडझड आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे उद्भवलेली, ती रोखू इच्छिणाऱ्या कितीतरी चळवळी, आंदोलनं, निरंतर परिश्रम करणारी जी लोक आहेत ते एकीकडे, आणि कुठेही कृतिशील सहभाग देण्याची इच्छासुद्धा नसलेले एकीकडे, अशी फाळणी आहे. कवी लेखक स्वतःसाठीच लिहितात. स्वांत सुखाय हे तर भारतीय साहित्यशास्त्राचं आद्य ब्रीदच आहे. शेवटी साहित्याचं प्रयोजन काय? आनंद. मग ते स्वतःसाठी लिहित असतील तर गैर काय? हा काही आरोप नाही असू शकत. पण जर समजा हा आरोप असेल तर याचं कारण वाङ्मयीन संस्कृती नाही, तर एकूण सांस्कृतिकता जी आहे आजची ते आहे. हे केवळ लेखक कवींपुरतं मर्यादित करून नाही चालणार. राजकारणी का जनतेच्या सेवेसाठी राजकारण करतात, ते नाही स्वतःसाठी करत. ते स्वतःसाठी आणि स्वतःपुरतंच करतात फक्त. आजची कविता प्रदर्शनखोर आहे, अप्रतिम विधान आहे. पण प्रदर्शनखोरी फक्त कवितेपुरती, वाङ्मयापुरती मर्यादित आहे का? ती प्रत्येक क्षेत्रात पसरलेली आहे. सारी जीवन जाणीवच प्रदर्शनखोर झालेली आहे ना. त्याचं काय करणार तुम्ही? जर सवंगपणा आणि प्रदर्शनखोरी हे जर जीवन वास्तव असेल तर ते लेखनामध्ये, काव्यामध्ये, कवीच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा येणार आहे, कारण तो या व्यवस्थेचा भाग आहे. ही जी सगळी व्यापलेली क्षेत्र आहेत, कवी लेखक या व्यापक व्यवस्थेनेच नियंत्रित होतो, संस्कारित होतो. याच्या बाहेर नाही तयार होत, वरतून नाही येत तो. त्याची अलौकिकता, या लौकिकातूनच ती जन्माला येते. पण या व्यवस्थेच्या परिवर्तनाच्या लढ्यात मात्र सहभागी व्हायचं टाळायचं आणि केवळ अशा एकट दुघट कवी लेखकाला, सवंगाला, प्रदर्शनखोराला स्वतंत्रपणे झडपत सुटायचं, हे आमच्यासारख्यांना मान्य नाही. तो बिचारा आहे, अज्ञ आहे, सोडून द्या त्याला. त्याच्यावर एवढा विचार कशाला करता? त्याच्या एकट्यावर अन्याय करणार आहे. याचा अर्थ
त्याच्या कम अस्सलपणाचं समर्थन करणे असा मुळीच होत नाही. कुठल्या क्षेत्रातल्या कुठल्याही कम अस्सलपणाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. पण सगळ्या कम अस्सल लोकांच्याच हाती सगळं जग देऊन झालेलं आहे आणि त्यात आपलाही तितका सहभाग आहे. आपणच मत देऊन निर्माण केलेलं जग आहे ते बहुमतानी. तर त्यातून आपली कशी सुटका करून घेता येईल आपल्याला? आणि तशी करून घेणं म्हणजे आपण फ्युडल आहोत असा त्याचा अर्थ. शिवाजी जन्माला आला पाहिजे पण शेजाऱ्याच्या घरात. माझ्या घरात अंबानी जन्माला आला पाहिजे, ही आपली वृत्ती आहे. याचा अर्थ कम अस्सलपणा हा केवळ लेखन कवी यांच्यात नाही आलेला. हा संपूर्ण सांस्कृतिक कम अस्सलपणा या प्रक्रियेची निर्मिती आहे. तो जो सर्व संस्कृती व्यापून आहे तो कसा दूर करायचा हा खरा प्रश्न आहे. हे जे प्रश्न त्या दिवशी त्या बातमीतून आमच्यासमोर आले त्यातून उपस्थित होणार. सवंगपणा, प्रदर्शनखोरी, स्वतःसाठी करणं हे काय आजची गोष्ट नाही आहे. तुकारामाच्या काळात सवंग लिहिणारे प्रदर्शनखोर कमी होते का? की केशवसुतांच्या काळात नव्हते? की संतांच्या काळात नव्हते? कोणत्या काळात नव्हते? प्रत्येक काळात होते. पण त्यांचा तर मागमूसही शिल्लक उरत नसतं. मग त्यांची एवढी काळजी आपण कशाला करायची? काळजी या गोष्टींची करायची ज्या मी आता मांडलेल्या आहेत मुद्दे. त्याच्यावर गांभीर्याने आणि त्याच्याकरता एकच गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे शरीराच्या स्वच्छतेसारखी आपल्या मेंदूची रोज स्वच्छता करणे. आपण स्वतः आपल्याला जे जग हवं आहे त्याची संकल्पना करणे, तिला आपण किती बांधील आहो याचा रोज एकदा विचार करणे, स्वतःची रोज उलट तपासणी घेणे आणि आपण किती सुरक्षित आहोत हे जे सगळं आपण दाखवतोय वास्तव त्यापासून हे जरा आरशात आपणही पाहणे. तरच या संसर्गजन्य रोगापासून सुरक्षेचे एवढेच उपाय आहेत जसे कोरोनासाठी सांगितले तर हात धुत राहणे, मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे. तर आपण सुरक्षित अंतर राखून आहो का या सगळ्यापासून, की आपण त्याचा भाग झालेलो आहोत? चिंतन हे असं घडत असतं, आपोआप नसतं येत. चिंतन काही ओतता नाही येत किंवा कुठे विकत मिळत नाही किंवा त्याचे इंजेक्शन नाही आहेत. ती सुद्धा एक प्रक्रिया आहे. आणि जोपर्यंत मनामध्ये वास्तवाला प्रतिकार करण्याची, त्याचा प्रतिरोध करण्याची इच्छाशक्तीच जागृत होत नाही तोपर्यंत हे चिंतन कुठून जागृत होणार आहे? ते हो ही सदिच्छा.